हे काय? तुम्ही अजून भोजनाला सुरुवात केली नाही? तू गोग्रास दिलास ना? होय. आता तरी भोजनाला सुरुवात करा. कसे झाले आहेत पदार्थ? अन्नपूर्णा प्रसन्न आहे तुमच्यावर. प्रत्येक दिवशी तुमच्यासाठी वेगवेगळे पदार्थ तयार होतील. मैनावती, तू एवढं वाढला आहेस, ह्यानंतर मला काहीही नको आहे. असं कसं? अजून तर काही पदार्थ तुम्हाला वाढलेच नाहीयेत. मला एवढं पुरेसं आहे. आणि मैनावती, तू जेवली नाहीस अजून? तुम्ही जेवल्याशिवाय मी कशी जेवणार? असं करू नकोस मैनावती. नाही, तुम्हाला आग्रह करून वाढणार नाही म्हणायचं नाही. नको मैनावती. घ्या ना. मैनावती, हे काय आहे? मला अशा प्रकारे भोजन करायची सवय नाही आणि हे माझ्या नियमांमध्येही बसत नाही. तुमचे सगळे नियम तुम्ही आता बाजूला ठेवा. माझी काय इच्छा आहे हेही ध्यानात ठेवा. आणि भोजनानंतर मी तुम्हाला एक गोष्ट देणार आहे. खरं तर भोजन करत असताना मुळात बोलायचं नसतं. तुझ्यामुळे तोही नियम मोडला गेला. बर, मी आता बोलत नाही. तुम्ही शांतपणे जेवा.
तुम्ही माझ्या शब्दाला मान देऊन भोजन ग्रहण केले, याचा मला खूप आनंद झाला. आता तांबूल घेतल्याशिवाय भोजन पूर्ण होत नाही. नाही मैनावती, जिभेचे चोचले पूर्ण करण्याचा आग्रह नको. जठराग्नी आहे आणि त्यात आहुतीसारखे अन्न गेले आहे. एका अर्थी हे यज्ञ कर्म आहे आणि हा यज्ञ तुझ्यामुळे पार पडला. शुभम भवतु. आता मला बाहेर जायचं आहे. स्त्री सहवास, राजवाडा, विलासी भोजन, यात मला माझे कार्य विसरून चालणार नाही. मला शुभ शक्तींना कार्य द्यायला हवे. आज श्रीनाथ राजवाड्यातच भोजन करत आहेत, त्यामुळे देवी किती आनंदी आणि समाधानी दिसतायत. हो ना, आज कितीतरी दिवसांनी मैनावती देवी इतक्या आनंदी दिसतात. हो ना, श्रीनाथांनी भोजनास सुरुवात केली असेल ना. त्यांना पदार्थांची चव आवडली असेलच ना. याबद्दल आपण आता काहीही बोलायला नको. श्रीनाथांचे भोजन झाल्यावर समजेलच. एक गोष्ट मात्र नक्की आहे, श्रीनाथांनी राजवाड्यात भोजन करण्यास होकार दिला, ही खूप महत्वाची गोष्ट आहे. हो, म्हणजे ते उत्सवातही सहभागी होणार. हे सगळं खरंय, पण त्या निमित्ताने देवी आणि श्रीनाथ दोघे एकमेकांशी बोलायला लागलेत, हे काही कमी आहे का? हे श्री महादेव, स्त्री राज्यात येण्याचा निर्णय तुम्ही मला घ्यायला सांगितला होता. मी तो घेतला. येणारा काळ ठरवेल की मी तो निर्णय योग्य घेतला की नाही. परंतु मला गोरक्ष, गहिनी आणि जालंधर यांची काळजी आहे. मच्छिंद्र, चिंता नसावी. गोरक्षवर माझं पूर्ण लक्ष आहे आणि त्याची प्रगती उत्तम आहे. गोरक्ष, आजपर्यंत मी तुला अनेकविध गोष्टींबद्दल सांगितले आहे आणि त्याबद्दल आपण चर्चा देखील केली आहे. परंतु आज मी तुला एका वेगळ्या विषयाबद्दल सांगणार आहे. कोणत्या विषयाबद्दल प्रभू? सांगतो, ऐक. आज मी तुला संगीताविषयी आणि पर्यायाने पखवाज या वाद्याविषयी सांगणार आहे. संगीत? प्रभू, आपण मला संगीताविषयी काय सांगणार आहात? नाद, स्वर आणि लय या तिन्ही गोष्टींचा ज्यात अंतर्भाव झाला आहे त्याला संगीत असे म्हणतात. ज्या आदिनाद, आदिस्वर आणि आदिलय याबद्दल मी तुला आधी सांगितले होते, तीच संगीताची उत्पत्ती आहे.
संगीताच्या उत्पत्तीमुळे काय घडले? गोरक्ष, नाद, स्वर आणि लय यांनी सृष्टीत चैतन्य निर्माण झाले. ओम हाच आदी स्वर आणि आदी नाद आहे. हा आदिस्वर काय आहे? ओम हा या सृष्टीतला आदी स्वर आहे. हेच प्रथम अक्षर, हाच प्रथम स्वर आणि हाच प्रथम नाद. या अंतराळामध्ये जे अनेक ग्रह, तारे, नक्षत्र भ्रमण करतात त्यांच्यातला स्वरही ओमच आहे. हा ओम आपण एकत्र म्हणूया. आपण जे आदिस्वर, आदिनाद, आदिलय याविषयी सांगितलं ते माझ्या ध्यानात आहे. परंतु पखवाज म्हणजे काय? पखवाज हे तालवाद्य असून ते मला अत्यंत प्रिय आहे. पखवाजाचा नाद जितका मधुर तितकाच तो सगळीकडे व्यापून राहणारा आहे. अर्थात प्रभू, संगीत हा संपूर्ण सृष्टीचा एक भाग आहे. होय गोरक्ष, मुळात संगीत ही संपूर्ण सृष्टीला मिळालेली एक देणगीच आहे. सृष्टीतल्या प्रत्येक गोष्टीत नाद आहे, स्वर आहे आणि लयही आहे. या तिन्ही गोष्टी एकमेकांना पूरक आहेत. आता मी तुला पखवाजातून येणारा नाद कसा विलक्षण आहे ते दाखवतो. आदेश, अलख निरंजन. हे प्रभू, पखवाजाच्या नादाने संपूर्ण सृष्टीत एक वेगळेच चैतन्य दिसते आहे. सृष्टी नादमय आणि तालमय भासते आहे. प्रभू, आपण मला हे पखवाज कसा वाजवायचा हे शिकवाल का? होय गोरक्ष, तुझ्यातलं कुतूहल मी समजू शकतो. परंतु त्याआधी मी पखवाज कसा वाजवतो आहे ते ऐक.
देवी, मैनावतीला एक संदेश द्याल का? आपण आज्ञा करावी. मैनावतीला सांगा की अनुष्ठान करण्यासाठी मी वनात चाललो आहे. होय गुरुवर. याआधी मी तिला न सांगता गेलो होतो, म्हणून मैनावतीला राग आला होता, म्हणून सांगून जातो आहे. हे गुरुवर, मी आपला संदेश त्यांना देते. धन्यवाद. येतो. उत्सवाची तिथी आहे आणि हे अनुष्ठान कसले, देवींना सांगायलाच पाहिजे. देवी, मी आपल्यालाच भेटायला येणार होतो. काय वार्ता? श्री मच्छिंद्रनाथ हे वनात गेले आहे. निरंजन